परमार्थ मार्गावरील सच्च्या साधकांसाठी केलेला अर्थपूर्ण उपदेश। हरि ओम। श्री एकनाथ महाराज कृत चिरंजीव पद। चिरंजीव पद पावावयासी, आन उपाय नाही साधकासी। किंचित बोलो निश्चयसी, कळावयासी साधका। येथे मुख्य पाहिजे अनुताप, त्या अनुतापाचे कैसे रूप। नित्य मृत्यू लागला समीप, न मनी अल्पदेह सुख। म्हणे नरदेह किमर्थ निर्मिला, तो मी विषय स्वार्थी लाविला। थिता परमार्थ हातीचा गेला, करी वहिला विचार हा। ऐसा अनुताप नित्य वाहता, तव वैराग्य ये तयाचा हाता। त्या वैराग्याची कथा ऐका आता सांगेन। ते वैराग्य बहुतांपरी आहे हे अवधारी। सात्विक राजस तामस त्रिप्रकारी, योगीश्वरी बोलीजे। नाही वेद विधी आचार, नेणे सत्कर्म साचार। कर्मधर्मी भ्रष्टाकार, तो अपवित्र तामस। त्याग केला पूज्यते कारणे, सत्संग सोडूनी पूजा घेणे। शिष्य ममता धरुनी राहणे, ते जाणणे राजस। हे वैराग्य राजस तामस, तेन मानेच संतास। तेने न भेटे कृष्ण परेश, अनर्थास मूळ ते। आता वैराग्य शुद्ध सात्विक, जे मी जगद्वंद्य मानी यदुनायक। ते तू सविस्तर ऐक, मनी निष्टंक बैसावया। भोगेच्छा विषयक, ते तो सांडी सकळिक। प्रारब्धे प्राप्त होता देख, ते थोनी निष्टंक अंग काढी। का जे विषय पाच आहे ते अवश्य साधका नाडिती। म्हणोनी लागोने दे प्रीती, कवणे रीती ऐक पा। जेने धरिला शुद्ध परमार्थ, त्यासी जनमान हा करी अनर्थ। तेने वाढे विषय स्वार्थ, ऐकणे मस्त विचार हा। वैराग्य पुरुष देखोनी, त्याची स्तुती करती जनी। एक सन्माने करुणी, पूजे लागुनी पैनेती। त्याचे वैराग्य कोमल कंटक, नेटन धरीच निष्टंक। देखोनी मान स्तुती अलौलिक, भूलला देख पैते थे। जनस्तुती लागे मधुर, म्हणती उद्धरावया हरीचा अवतार। आम्हा लागे जाहला स्थिर, तेने धरी फार शब्द गोडी। हा पाच विषया माझे प्रथम, शब्द विषय संभ्रम। मग स्पर्श विषय सुगम, उपक्रम तो ऐसा। नाना मृदू आसने घालिती, विचित्र पर्यंक निद्रे प्रती। नरनारी शुश्रूषा करीती, तेने धरी प्रीती स्पर्शाची। रूप विषय कैसा गोवी, वस्त्रे भूषणे देती बरवी। तेने सौंदर्य करी जीवी, देह भावी श्लाघ्यता। रूप विषय ऐसा जडला, रस विषय कैसा झोंबला। जे जे आवडे तयाला, गोड गोड अर्पिती। ते रस गोडी करिता, घडीन विसंबे धरी ममता। मग गंध विषय ओढिता, होय तत्वता तया कैसा। आवडे सुमन चंदन, बुका केशर विलेपन। ऐसे पाचही विषय जाण, जडले संपूर्ण सन्माने। मग जे जे जनवंदिती, तेची त्याची निंदा करीती। परी अनुताप नुपजे चित्ती, ममता निश्चिती पूजकांची। म्हणाल विवेकी जो आहे, त्यासी जनमान करील काये। हे बोलणे मूर्खाचे पाहे, जया चाड आहे मानाची। ज्ञात्यांसी प्रारब्ध गती, मान झाला तरी नेघो म्हणती। तेथेची गुंतवणी न राहती, उदास होती तत्काळ। या परी साधकाच्या चित्ता, मान गोडीन संडे सर्वथा। जरी कृपा उपजेल भगवंता, तरी होय मागुता विरक्त। तो विरक्त कैसा म्हणाल, जो मानिले सांडी स्थळ। सत्संगी राहे निश्चळ, न करी तळमळ मानाची। मांडिना स्वतंत्र फड, अंगा येईल अहंता वाढ। न धरी जिवेकेचे चाड, न बोले गोड मन धरणी। नावडे प्रपंची बैसणे, नावडे कोणासी बोलणे। नावडे योग्यता मिरवणे, बरवे खाणे नावडे। नावडे लौकिक परवडी, नावडती लेणी लुगडी। नावडे परान्न गोडी, द्रव्य जोडी नावडे।
नावडे स्त्रियांत बैसणे, नावडे स्त्रियांते पाहणे, नावडे स्त्रियांचे रगडणे, त्यांचे बोलणे नावडे. नको नको स्त्रियांचा सांगात, नको नको स्त्रियांचा एकांत, नको नको स्त्रियांचा परमार्थ, करती आघात पुरुषांसी. म्हणाल गृहस्थ साधके, स्त्रिया सोडून जावे के, येच अर्थी उत्तर निके. ऐका आता सांगेन, तरी स्वस्त्रिये वाचोनी, नाताळावी अन्य कामिनी. कोणे स्त्रियेसी सन्निधवानी, आश्रयो झनी न द्यावा. स्वस्त्री सही कार्यापुरते, पाचारावे स्पर्शावे निरुते. परी आसक्त होनिया तेथे, सर्वथा चित्ती नसावे. नाना परी शुश्रूषा करीती, भक्ती ममता उपजविती. परिशुद्ध जो परमार्थी, तो स्त्रियांचे संगती न बैसे. अखंड एकांती बैसणे, प्रमदा संगे न राहणे. तो निसंग निरभिमाने, त्याचे बैसेने सर्वदा. कुटुंब आहारा कारणे, अकल्पित न मिळे तरी कौरान्न करणे. ऐसे स्थिती जे वर्तने, जे जाणणे शुद्ध वैराग्य. ऐसी स्थिती नाही जासी, तव कृष्ण प्राप्ती कैची त्यासी. या लागे कृष्ण भक्तांसी, ऐसी स्थिती असावी. या स्थिती वेगळा जाण, कृष्णी मिळे म्हणे तो अज्ञान. तो सकळ मूर्खाचे अधिष्ठान, लटके तरी आन देवाची. हे बोल माझी मतीचे, नव्हे ती गा साचे. कृष्णे सांगितले उद्धवाहिताचे, मी साचते बोलिलो. साचन मानी जाचे मन, तो विकल्पी न पावे कृष्ण चरण. माझे काय जाईल जाण, मी बोलोनी उतराई. साधा वया वैराग्य ज्ञान, मनुष्य देही करावा प्रयत्न. सांगे एका जनार्दन, अनेक प्रयत्न असेना. श्री गोपाल कृष्णार्पणमस्तु.